सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कारने शिरपूरहून धुळ्याकडे येत असताना महामार्गावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टे बाळगणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील 3 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 गावठी कट्टेसह जिवंत काडतुसेसह 4 मोबाईल आणि कार असा एकूण 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की मुंबई आग्रा महामार्गावरून शिरपूरच्या दिशेने धुळ्याकडे येणारे कारमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 3 आरोपी आपल्याकडे पिस्तूल बाळगून पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी लागलीच आपल्या पथकाला सदर कारवाई करण्याचे आदेश दिले। यावरून संशयित कारला पोलिसांनी थांबवली असता या कारमध्ये असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तिघांकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता यामधील 2 आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील सराईत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूरवरून येत आहे। त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना आपल्याला एक कार मिळालेली आहे। त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणार आहे भूम धाराशिव, नाना अंकुश माने हा देखील राहणार आहे भूम आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम हे तिघही धाराशिव जिल्ह्यातले आरोपी आहेत। त्यांच्यावर पूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडनं आपण एकूण 8,99,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। त्याच्यामध्ये 2 कट्टे आहेत आणि 4 राऊंड्स आहेत, मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची एक जेस नावाची वाहन आहे असे आपण जप्त केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।